Good morning to all of you. I, Professor B.S. Deshmukh, lecturer in Mechanical Engineering Department of Maratha Vidya Prasarak Samajas, राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निक नाशिक. ओके, आपलं थर्मल इंजिनिअरिंगचं 3rd युनिट चालू आहे, स्टीम अँड स्टीम बॉयलर. ओके, ज्यामध्ये आपण स्टीम कशी प्रोड्यूस होते, स्टीम म्हणजे काय, स्टीमचे टाईप्स हे ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. त्यानंतर बॉयलर जे काही डिव्हाइस आहे त्याबद्दलही आपण डिस्कस केलेलं आहे की द डिव्हाइस विच कॅन कन्वर्ट द वॉटर इन टू स्टीम फॉर्म, दॅट डिव्हाइस इज नोन ॲज अ बॉयलर. करेक्ट. त्यानंतर आपण बॉयलरचं क्लासिफिकेशन बघितलेलं आहे आणि बेसिकली जे काही बॉयलरचं क्लासिफिकेशन आहे त्यात जे काही पॉईंट्स बघितले त्यात एक इम्पॉर्टंट टाईप्स होता की कंटेंट इन द ट्यूब. ट्यूबमध्ये एक्झॅक्टली काय कंटेंट असतं. त्याचे बेसिकली 2 टाईप्स आहेत. एक आहे फायर ट्यूब बॉयलर अँड सेकंड आहे वॉटर ट्यूब बॉयलर. मागील लेक्चरला आपण फायर ट्यूब बॉयलरबद्दल डिस्कशन केलं आहे. आज आपण वॉटर ट्यूब बॉयलरबद्दल डिस्कशन केलं. Fire tube boiler means the type of boiler in which the flue gases circulate through the tubes where the tubes are surrounded by water. फायर ट्यूब बॉयलरमध्ये काय असतं की जे काही ट्यूब्स असतात बॉयलरच्या त्या ट्यूब्समधून फ्ल्यू गॅसेस पास होत असतात आणि हे जे काही फ्ल्यू गॅसेस आहे हे फ्ल्यू गॅसेस वॉटरने सराउंडेड असतात. म्हणजे त्याच्या सराउंडिंगला काय असतं, वॉटर त्या ठिकाणी प्रेझेंट असतं आणि फ्ल्यू गॅसेस ट्यूब्समधून हीट त्या सराउंडेड झालेल्या वॉटरला देत असतात आणि त्या वॉटरचं टेम्परेचर काय होतं असतं त्या ठिकाणी इन्क्रीज होत असतं आणि त्यानंतर त्या वॉटरचं स्टीममध्ये कन्व्हर्जन होतं असतं. तर आज आपण जे बघणार आहोत ते आहे वॉटर ट्यूब बॉयलर. वॉटर ट्यूब बॉयलर म्हणजे काय, तर जे काही बॉयलरचे ट्यूब्स आहे त्या ट्यूब्समधून वॉटर पास होत असतं. त्या ट्यूब्समधून वॉटर पास होत असतात आणि त्याच्या एक्सटर्नली जो काय पार्ट असतात तिथे फायर प्रेझेंट असतं. मीन्स अ वॉटर ट्यूब बॉयलर इज अ टाईप ऑफ बॉयलर इन विच वॉटर सर्क्युलेट्स इन ट्यूब्स विच आर हिटेड एक्सटर्नली बाय दी फायर. जे काय वॉटर आहे ते ट्यूब्समधून सर्क्युलेट होत असतं आणि ते काय असतं, दॅट वॉटर आर हिटेड एक्सटर्नली बाय दी फायर. फायरच्या साह्याने या ट्यूबमध्ये प्रेझेंट असलेलं जे काही वॉटर आहे ते वॉटर काय केलं जातं, ते त्या ठिकाणी हीट केलं जातं आणि त्या वॉटरचं स्टीममध्ये काय होतं असतं, कन्व्हर्जन होत असतं. वॉटर ट्यूब बॉयलर्स आर युज्ड फॉर हाय प्रेशर्स बॉयलर. हाय प्रेशर बेसिकली जे काय वॉटर ट्यूब बॉयलर्स असतात कशासाठी यूज केलं जातं, तर हे हाय प्रेशर बॉयलर म्हणून काय केलं जातं, इंडस्ट्रीमध्ये किंवा थर्मल पॉवर प्लॅन्टमध्ये काय केलं जातं, यूज केलं जातं. तर मग त्याचे व्हेरियस एक्झाम्पल्स कोणकोणते आहेत वॉटर ट्यूब बॉयलरचे. त्यातले एक्झाम्पल्स आहे बॅबकॉक विल्कॉक्स बॉयलर. हे बॉयलरमधले एक सर्वात फेमस बॉयलर आहे की बॅबकॉक विल्कॉक्स बॉयलर. आपल्या सिलेबसलाही बऱ्याच वेळेस काय केलं जातं ते विचारलं जातं. त्यानंतर असतं स्टर्लिंग बॉयलर, लॅमोट बॉयलर, बेन्सॉन बॉयलर आणि यारो बॉयलर और लोफलर बॉयलर. ओके, हे काय आहे बॉयलरचे एक्झाम्पल्स आहे. ओके, त्यानंतर आता आपण बघणार आहोत स्टर्लिंग बेंट ट्यूब बॉयलर. स्टर्लिंग बेंट ट्यूब बॉयलर बघणार आहोत. A further development of the water tubes boiler is the Stirling bent tube boiler as shown in the following figure. A further development of the water tube boiler is the Stirling bent tube boiler. जे काही फिगरमध्ये दाखवलेलं आहे, झूम केल्यानंतर लक्षात येईल त्या ठिकाणी हीट त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. त्यानंतर हीट त्या ठिकाणून पास होते. त्यानंतर त्या ठिकाणी फीड वॉटर प्रेझेंट आहे. स्टीम ऑफ लेग प्रेझेंट आहे. त्यानंतर मड ड्रम त्या ठिकाणी काय आहे, तर तो प्रेझेंट आहे.
Further development of the water tube boiler is the Stirling bend tube boiler as shown in the following figure. This type of boiler operates on the principle of the temperature and density of water but utilize the 4 drums in the following configuration. हे बॉयलरमध्ये काय आहे, जे काय ऑपरेट होतं हे बेसिकली टेम्परेचर आणि वॉटरची डेन्सिटी याच्या प्रिन्सिपलवरती काय होत असतं, हे वर्क करत असतं. ओके, दिस टाईप ऑफ बॉयलर ऑपरेट्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ द टेम्परेचर अँड डेन्सिटी ऑफ water but utilizes 4 drums in the following configuration. Next one, which is the cooler food water enters the left upper drum where it falls due to greater density towards the lower drum. जे काय कूलर फीड वॉटर आहे एंटर्स इन द लेफ्ट अप्पर ड्रम, जे काय अप्पर ड्रम आहे त्याच्या लेफ्ट साईडने एंटर होतं. वेअर इट फॉल्स ड्यू टू ग्रेटर डेन्सिटी, कशामुळे ते फॉल होते किंवा त्या ठिकाणी डाऊनवर्ड येते, तर ड्यू टू दी ग्रेटर डेन्सिटी टुवर्ड्स दी लोअर ड्रम. काय होतं, लोअर ड्रमच्या डायरेक्शनने ते फ्लो होतं. ओके, माझं नाव प्रॅक्टिकल आहे, मी आता जस्ट प्रिंट मॅडम विषय असा असतो की साईन नाही साईन जर बघितली ना मग यांचं काय होतं होतं आहे नाही तसं मी फर्स्ट टाइम काय होतं तुम्ही शक्यतो आणूच नका. काय होतं मग ते मला नाही म्हणताय त्याच्यापेक्षा तुम्हीच इथून पुढे काळजी घ्या. मी असं कधीच आणलं नाही आहे सर, पण माझं प्रॅक्टिकल आहे ना म्हणून म्हटलं पटकन यांची आता तुम्ही दिसले म्हणून तुमच्याकडे आली मी, नाही तर मी तिकडे चालली होती साईन. आपण स्टर्लिंग बेंट ट्यूब बॉयलर डिस्कस करत आहोत की ज्यामध्ये स्टर्लिंग बेंट ट्यूब बॉयलर द वॉटर विदिन द वॉटर ड्रम्स अँड कनेक्टिंग पाईप्स टू दी अदर 2 अप्पर ड्रम्स आर हिटेड. द स्टीम बबल्स प्रोड्यूस्ड राईज इन टू दी अप्पर ड्रम्स वेअर द स्टीम इज देन टेकन ऑफ. जे काही वॉटर आहे विदिन द वॉटर ड्रम्स अँड कनेक्टिंग पाईप्स टू अदर 2 अप्पर ड्रम्स आर हीट केलं जातं. अँड द स्टीम बबल्स, जे काही स्टीम बबल्स प्रोड्यूस होतात राईज इन टू द अप्पर ड्रम, अप्परच्या ड्रमच्यामध्ये ते काय होतात, अप्पर ड्रमच्या त्या ठिकाणी काय केलं जातं ते कलेक्ट केलं जातात. वेअर द स्टीम इज देन टेकन ऑफ, ज्या ठिकाणी स्टीम काय केली जाते तुमची कलेक्ट केली जाते. द स्टर्लिंग बेंट ट्यूब बॉयलर्स अलोज फॉर large surface heat transfer area as well as promoting natural water circulation. The Stirling bent tube boiler allows for a large surface heat transfer area as well as promoting natural water circulation. कशासाठी काय होतं ते नॅचरल वॉटरच्या साहाय्याने काय होतं त्या ठिकाणी सर्क्युलेट होत असतं. ओके, तर आज आपण जे काय डिस्कशन केलं ते आहे तुमचं आपलं वॉटर ट्यूब बॉयलर. जे काय बॉयलरचा इम्पॉर्टंट टाईप्सपैकी एक असतं की ज्यामध्ये अ वॉटर ट्यूब बॉयलर इज अ टाईप ऑफ बॉयलर इन विच वॉटर सर्क्युलेट्स इन अ ट्यूब विच आर हिटेड एक्सटर्नली बाय द फायर. वॉटर ट्यूब बॉयलर इज अ टाईप ऑफ बॉयलर इन विच वॉटर सर्क्युलेट्स थ्रू दी ट्यूब. ज्या काय वॉटर बॉयलरमध्ये प्रेझेंट असणारे ट्यूब आहे त्याच्या थ्रू त्या काय होतात सर्क्युलेट्स होतात विच आर हिटेड एक्सटर्नली बाय द फायर. जे काय केले जातात
कशा साहाय्याने हीट दिली जाते, ते एक्सटर्नली जे काय फायर प्रेझेंट आहे त्याच्या साहाय्याने काय केलं जातं, त्याला हीट दिली जाते. वॉटर ट्यूब बॉयलर्स आर युज्ड फॉर हाय प्रेशर बॉयलर्स. ओके, असा क्वेश्चन पण तुम्हाला विचारला जाऊ शकतो की हाय वॉटर ट्यूब बॉयलर कोणत्या टाईपच्या प्रेशरसाठी सुटेबल असतं, ते विच इज सुटेबल फॉर हाय प्रेशर बॉयलरसाठी ते यूज केलं जातं. एक्झाम्पल्स ऑफ वॉटर ट्यूब बॉयलर्स आर बॅबकॉक विल्कॉक्स बॉयलर, स्टर्लिंग बॉयलर, लॅमोंड बॉयलर, बेन्सन बॉयलर, यारो बॉयलर, लोफलर बॉयलर. काय आहे तर बॅबकॉक विल्कॉक्स बॉयलर हे जे काय आहे ते त्याचे व्हेरियस टाईप्स या ठिकाणी आहे, एक्झाम्पल्स आहे, ज्यामध्ये आज आपण स्टर्लिंग बेंड ट्यूब बॉयलर काय केलं बघितलं की ज्यामध्ये स्टर्लिंग बेंड बॉयलरचे जे काय व्हेरियस कंपोनंट्स आहे की तुमचे हीट आहे त्या ठिकाणी ड्रम त्या ठिकाणी दाखवले, वेस्ट गॅसेस टू द स्टॅक, फीड वॉटर, स्टीम ऑफ टेक, हे त्या ठिकाणी त्याचे व्हेरियस कंपोनंट्स आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे की स्टर्लिंग बेंड ट्यूब बॉयलर फर्दर डेव्हलपमेंट ऑफ द वॉटर ट्यूब बॉयलर इज द स्टर्लिंग बेंड ट्यूब बॉयलर which is shown in the figure. Okay, this type of boiler operates on the basically principle of the temperature and density of water but utilizes 4 drums in the following configuration. Cooler feed water enters the left upper drum where it falls due to the greater density towards the lower drum. The water within the water drums and connecting pipes to the other two upper drums are heated and the steam bubbles produce rise into the upper drums where the steam is then taken off. The Stirling bent tube boiler allows for a large surface heated transfer area as well as promoting natural water circulation. ओके, हा पार्ट्स आपण आज बघितलेलं आहे, तर उरलेलं वी हॅव टू डिस्कस इन नेक्स्ट लेक्चर. वापस टैप चला जाएगा.